मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मुंबई नारायणगाव एसटीने घराजवळच्या फाट्यावरती उतरलो. वैशाखी उन्हाने सारं रान पेटलेलं. उन्हाच्या झळ्या आगीच्या जिबळीगत अंगाला चटका द्यायला लागल्या. माझं 7 एकरांचं रान रस्त्याला लागून असलं तरी झोपडं मात्र पार आतल्या बाजूला उभं केलं होतं. उसाच्या पाचटाच्या ताट्या बांधून उभ्या केलेल्या झोपड्याकडे भर उन्हाचा चालू लागलो. वैशाख वनवास सर्वांगाला चाटून डागण्या देत होता. अंगाला घामाला उपळ फुटू लागला होता. डोक्याच्या केसांतला घाम कपाळावरून मानेवरून खाली उतरायला लागला. पाणथळ ओढ्यातल्या डोकल्यातनं पाणी हाताने सपका मारून कितीही उपसलं तरी ते जाग्यावरती येतं. तसंच या अंगातल्या घामाचं होतं. अंगावरचा घाम कितीही निपटला तरी तो पुन्हा हाजीर होत होता. झोपड्यात जाऊन सावलीला निवांत बसलो तर तेवढाच गारवा लाभणार होता. घागरीतलं थंडगार पाणी नरड्याखाली लोटलं तर अंगातून फुटणारा घामाचा उपळ थमान होणार होता. मधल्या बांधावरच्या डेरेदार आंब्याखाली आई पोतं टाकून हाताची उशी करून झोपलेली होती. आई थंड स्वभावाची. मी मुंबईवरून आलो काय, मुंबईला गेलो काय, तिच्या चेहऱ्यावरची रेषा हलायची नाही. माझी 4 भावंड गेलेली, पण त्या पोटच्या पोरांचं दुःख तिच्या डोळ्यांतून ठिबकताना पाहिलं नाही. मी आणि माझ्या पाठची बहीण असे आम्ही दोघंच तिला राहिलो. आम्ही दोघं जरी मेलो तरीही तिच्यात काहीच फरक पडणार नव्हता. ती अशीच ह्या डेरेदार आंब्याखाली शांतपणे झोपणार होती. नशिबाने बहिणीचं चांगलं झालं होतं. ती आपल्या सासरी सुखी होती. मी मुंबईला कॉलेजात शिकवत होतो. कथा कादंबऱ्या लिहित होतो. मला गावाची ओढ होती. सुट्टी लागली की असा गावाला येत होतो. आईच्या ह्या थंडपणामुळेच माझी बायको गावी यायला तयार होत नव्हती. मुलांना पण ती माझ्यासोबत गावाला पाठवत नव्हती. सासू सुनेत वाद नको म्हणून मी पण तटस्थ राहत होतो. माझ्या ह्या तटस्थपणामुळे दोघी आपापल्या जगामध्ये सुखी होत्या. बापाची गोष्ट मात्र वेगळी होती. त्याला माणसांची आवड होती. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट होता. 7 एकरांच्या साऱ्या बांधांवर त्याने फळझाडं लावली होती. त्यासाठी दुसऱ्याच्या विहिरीवरचं पाणी बादल्यांनी वाहिलं होतं. पाणी वाहिल्याने त्याच्या हाताला बादलीच्या कड्यांचे घट्टे पडले होते. फळझाडांत सगळ्या प्रकारची झाडं होती. आंबा, चिंच, बोर, जांभूळ, कौड, सीताफळ, चिकू, डाळिंब, मोसंबी. प्रत्येक सीझनला बाप सारी फळं चवीने खात होता. गावी मी आलो की उत्साहाने नातवांसाठी फळं पिशवीमध्ये भरून देत होता. नातवांसाठी फळं घेऊन मुंबईला येत होता. बापाला 7 एकरांचा ऊसाचा मळा करायचा होता. त्यासाठी मी माझे सिव्हिल इंजिनियर मित्र हाताशी धरले होते. त्यांनी कुकडी धरणाच्या कॅनलवरून लिफ्ट इरिगेशनचा प्लॅन आखला होता. बँक प्रकरण केलं होतं. त्यासाठीच मी गावाला आलेलो होतो. माझ्या लेकी बापाचं सुख महत्वाचं होतं. 7 एकरांमध्ये लिफ्टचं पाणी आलं की मी त्याला फार्म हाऊस बांधून देणार होतो. बोर घेऊन पिण्याचं पाणी नळाने देणार होतो. खरं तर आईला मी झोपेतून उठून तिच्याशी बोलायला हवं होतं. मुंबईवरून आणलेली मिठाई तिच्या हातात द्यायला हवी होती. पण ती झोपेतून उठवली असती तर गोड बोलणारी नव्हती. प्रेमाने पाहणारी नव्हती. मिठाई हातावर ठेवली असती तरी काहीतरी कडवटच बोलली असती. मला त्यातलं काहीच नको होतं. माझा बाप देव माणूस. त्याला भेटलं की माझं मन भरून यायचं. मला भेटल्यावर त्याच्याही डोळ्यांमध्ये आनंदाचं पाणी उभं राहायचं. बापा, झोपड्यासामने उभं राहून मी प्रेमभराने हाक मारली. माझी अशी हाक ऐकली की बाप उत्साहाने बाहेर यायचा. मी त्याच्या पायावरती डोकं टेकवण्याआधीच तो मला मिठीत घ्यायचा. पाठ थोपटत राहायचा. अंगठे बहादूर बापाचा पोरगा कथा कादंबऱ्यांची पुस्तकं लिहितो म्हणून माझा त्याला अभिमान होता. माझी पुस्तकं त्याला वाचता येत नव्हती तरी तो पुस्तकांची पाने चाळायचा. पुस्तकांची मुखपृष्ठ तासनतास पाहत बसायचा. बाप नेहमीप्रमाणे माझ्या हाकेसरशी बाहेर आला नाही म्हणून मी जरा चमकलोच. झोपड्याच्या उघड्या झपाट्यातून आत पाहिलं.
बाप झोपड्याच्या मध्यभागी सुताना पडलेला होता. बाप राहणीला तसा भंगड होता. अंगातली बंडी काढून तिचा बोळा करून त्याने उशिगत आपल्या मानेखाली घेतला होता. त्याला कितीही भारी कापडं घेतली तरी तो त्याची चव कधी ठेवत नव्हता. झोपड्याची भुई बापाने टिकावाने खांदून नवीन घातलेली दिसत होती. पाणी घालून घालून ती चोपणीने चोपून चांगली सपाट केलेली होती. त्या नव्या गारढोण भुईवर घोंगडं किंवा पोतं न अंथरता बाप आरामात उताना पडला होता. तो झोपलेला नव्हताच मुळी. उतानं पडून तो झोपड्याच्या सागवानी आढ्याकडे टिका पाहत होता. जागा असूनही त्याने असं भुईवरती उतानं पडून राहणं मला आखरीत वाटलं. बापा, मी पुन्यांदा हाक घातली, पण त्याने हालचाल केली नाही. काय म्हणावं बापाला? बापाचं कान बहिरं तर झालं नाहीत नव्ह, का तो डोळे उघडे ठेवून झोपलाय म्हणायचं. झोपेला बाप तसा कुंभकर्णाचा बापच होता. जेवण नेहरीचं असो नाहीतर रात्रीचं असो, तो बकासुरागत जेवणावरती तुटून पडायचा. बका खायचा. टोपल्यातल्या भाकरी भल्या मोठ्या थाळ्यामध्ये घेतलेल्या कोरड्याशाच्या रश्श्यामध्ये तो मुरगाळून टाकायचा. बापाच्या ह्या राक्षसी खाण्यामुळे आई आधीच सावध असायची. तिच्यासाठी ती 2 भाकरी आणि अर्ध गाडगं कोरड्यास बाजूला लपवून ठेवायची. बापा संगती ती कधीही जेवताना मी तरी पाहिली नाही. बाप जेवल्यावर तो कधी आईच्या तोंडी लागायचा नाही, बोलायचा नाही. भाकरी कोरड्यासाचा भला मोठा हार पोटात पडला की बाप भक्ष्य गिळलेल्या अजगरागत सुस्त व्हायचा. त्याचं अंग जड व्हायचं. झोपड्याच्या मध्य भागातल्या मेढीकडे मग तो मागे बुडाने सरकायचा. मेढीला एका हाताने विळका घालून तो आडवा व्हायचा. त्याला खाली अंथरायला काही नकोच असायचं. एकदा झोप लागल्यावर तो कुणाचाच नसायचा. त्यात त्याच्या घोरण्याचा वाजंत्र्याच्या धोदाण्यासारखा आवाज. 4-5 जणांच्या घोरण्याचा आवाज त्याच्या एकट्याच्या घोरण्यात असायचा. त्या घोरण्यामध्ये कधीही खंड नसायचा. काळोख्या रात्रीला चोरीसाठी आलेले चोर बापाच्या त्या मोठ्या घोरण्याने बुचकळ्यात पडायचे. काळोखामुळे झोपड्यात घोरणारी नेमकी माणसं किती होती हा पण सवाल त्यांच्या डोक्यात उठायचा. पण आता बापाच्या घोरण्याच्या धोदाण्याचा आवाज झोपड्याबाहेर मला येत नव्हता, म्हणजेच तो जागा होता. डोळे सताड उघडे ठेवून झोपणं त्याला माहितीच नव्हतं. पण बापाची तर हालचाल एकदमच बंद होती. बापाचा जीव डोळ्यांवाटे तर गेला नाही ना. डोळ्यांवाटे जीव गेला की म्हणे डोळे उघडेच राहतात. तसं तर बापाचं झालं नाही ना. मनातून मी पुरता हल्लो. अंतरातलं पाणी ढवळलं गेलं. बापाच्या जिवंतपणाची खात्री करूनच घ्यायला हवी. हातातली बॅग बाहेर ठेवून बापाजवळ गेलो. बापाने मला पाहिलं आणि खाली आडवं व्हायला खुणेनेच सांगितलं. मी काही बोलणार तर त्याने आपल्या तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगितलं. बापाकडे चमत्कारिकपणे पाहून त्याच्यासारखा झोपड्याच्या भुईवरती उताना पडलो. बाप झोपड्याच्या सागवानी लाकडाच्या मोठ्या आढ्याकडे पाहत होता. पाळण्यातल्या पोराने वर टांगलेल्या रंगीबिरंगी कापडी पोपट चिमण्यांकडे पाहावं तसा बाप वरती पाहत होता. मी आढ्याकडे रोखून पाहिलं. माझे डोळे रुंदावले. बाप रे! भल्या दांढार मनगटाच्या जाडीचा नागसर्प आढ्याला विळखा घालून आपली 10 आकडी फडा फुलवून फुतकार टाकत वरती फटके देत होता. आढ्याच्या बाहेरच्या बाजूने खुसफुस होत होती. तिकडूनही आढ्यावरती फटके बसत होते. बाहेरच्या बाजूने दुसरा दांडगा नागसर्प तर नसावा ना, मी शक खाल्ला आणि माझ्या अंगावरती सरकन काटाच उभा राहिला. फुस! नागसर्पाने फडा आपटून भला मोठा आवाज केला. त्याने आपला फडा विस्तारून आढ्याच्या बाजूच्या पाचटावरती आपटला. ऊसाच्या पाचटाचा पाचोळा भिरभिरत खाली आला. मी डोळे मिटले. ऊसाच्या पाचटाचा कण निस्ता डोळ्यात गेला तरी तो चांगलाच सलत राहतो. डोळा लाल करून टाकतो. मी डोळेच मिटले. बघ! बापाने मला कोपराने ढुसणी देत आवाज दिला. मी डोळे उघडले. आढ्याला विळखा मारलेल्या नागसर्पाने आपली फडा खाली सोडली होती. त्याच्या त्या काळ्या जर्द जिबळ्या बाहेर सळसळल्या. बाबा बाहेर पळ! मी धडधडत्या उराने भेदरट आवाजामध्ये कसा बसा बोललो. पण बापाला त्या नागसर्पाचं काहीच नव्हतं. तो बाहेर पळणारा नव्हता. मी उठून उभं राहून पळण्याचा विचार केला, पण बाहेर पळणार कसा? उठून उभं राहावं तर नागसर्पाच्या लोंबकळणाऱ्या त्या फडेचा दणका माझ्याच डोक्यावरती पडणार होता. म्हणजे सारा खेळ खल्लास. गारढोण भुईवरती मी पायाचा रेटा देऊन
उतान्या अवस्थेत पाठडाने सरकतच झोपड्याच्या झपाट्याकडे गेलो. मग तसाच झटकन उठून झोपड्या बाहेर पळालो. बापा बापा मोठ्याने मी हाक घातली. बापाने माझ्यासारखं सरकत सरकत झोपड्या बाहेर यावं म्हणून मी त्याला तसं सांगितलं. पण बाप तसाच उताना पडून नागसर्पाकडे पाहत होता. नागसर्पाने आपल्या फडेकडचा विळखा मोकळा केला. खाली लोंबकळून फडेला झोल देऊन तो आढ्याकडे त्वेषाने फटके द्यायला लागला. त्याच्या त्या फटक्यात त्याची सारी ताकद होती. फटके चांगलेच बसल्याने आढ्याकडच्या पाचटाचा पाचोळा खाली उधळून पडत होता. हा नागसर्प आतल्या बाजूने कुणावरती तरी हल्ला करतोय हे पाहण्यासाठी मी झोपड्याला लागून असलेल्या लिंबाच्या झाडावरती चढलो. लिंबाच्या खोडात उभं राहून मी झोपड्याच्या आढ्याच्या बाहेरच्या बाजूस पाहिलं तर बापाने पाळलेला भला मोठा बोका आपल्या पुढच्या उजव्या पायाच्या पंजाचे फटके देत होता. नागसर्पाच्या अंगावरती आपल्या पंजाच्या तीक्ष्ण नख्यांचा तो दणका देत होता. बापाचा तो पाळीव बोका फार हिंस्त्र होता. रानातल्या कोणत्याही झाडावर तो शिताफीने चढायचा. घरट्यातली पाखरांची अंडी पिल्ल जे समोर येईल ते तो तोंडी लावायचा. आमचं 7 एकरातलं झोपडं एकांटीच होतं. तिथे बाकी कुणाची जवळपास वस्ती नव्हती. म्हणून बापाने आपल्या सोबतीसाठी कुत्रा आणि हा बोका पाळला होता. बोक्याच्या शिकारी वृत्तीमुळे बापाने पाळलेल्या कोंबड्यांचा मुडदा पडला. त्यांची पिसं 7 एकर भर उडाली. बापाने कोंबड्याच पाळणं सोडलं. बोका लांबच्या वस्तीत जाऊन एक तरी कोंबडी नरड्यात पकडून झोपड्याकडे आणायचा. लिंबाच्या मोठ्या खोडात बसून तो आरामशीर शिकार सफा करायचा. खाणं संपलं की साऱ्या रानभर राजागत नजर टाकायचा. बोक्याचं नुसत्या कोंबड्यांवरती भागत नव्हतं. 7 एकराच्या बांधावरती कितीतरी फळझाडं होती. बाकी लिंब बाबळी हे सगळं होतंच. उमराची देखील झाडं होती. ह्या साऱ्या झाडांवर चढणाऱ्या खारी सरडे ह्यांच्यावरती तो सफाईने हल्ला चढवायचा. रात्री उंदीर घुशींचे मुडदे झोपड्यामध्ये पाडायचा. बाप बोक्याला नावालाच दूध भाकर द्यायचा. त्याला अर्धपोटी ठेवायचा. बोक्याचं पोट पुरं भरलं तर तो रानभर आणि झोपड्यात शिकार करणार नाही हे बापाचं ज्ञान होतं. त्यामुळेच बोका हिंस्त्र शिकारी झाला होता. चांगलाच आक्रमक बनलेला होता. त्याचा तो आक्रमकपणा मी लिंबाच्या खोडात बसून पाहत होतो. 7 एकरांचं भलं मोठं रान बोक्याचा इलाखा होता. त्या इलाख्यातलं झोपडं त्याचं मुख्य ठाणं होतं. त्या ठाण्यात नागसर्प उंदीर घुशींचा खाना खायला येतो म्हणजे काय. भल्या तागदीच्या बोक्याला ते आवडणार नव्हतं. तो नागसर्पाचं आक्रमण मोडून काढण्याच्या जिद्दीस पेटला होता. झोपडं चांगलं मजबूत बांधलेलं होतं. त्याचं छप्पर सागवानी लाकडाच्या आढ्यावरती पसरलं होतं. त्याची आडवाटही सागवानी लाकडाचीच होती. लिंब शेवरीचं वमन त्यावरती होतं. ऊसाच्या पाचवटाचं छप्पर होतं. पाचटावरती बांबूंचा उपयोग करून पाचट काथ्याला दोराने आणि चांगल्या जाड तारेने बांधलेलं होतं. छपराच्या चारी बाजूंनी खाली तशाच भक्कम ताट्या उभ्या केल्या होत्या. उगवतीच्या बाजूला झोपड्याला दरवाजा म्हणून झपाटा होता. झोपड्यात आईबाप असले तर झपाटा उघडा असायचा. बाहेर गेले की मग बाप झपाटा लावून झोपड्याचं तोंड बंद करायचा. छपराच्या आढ्यावरती उसाचं पाचट टाकून त्या आवळताना जागोजागी भोसकांडी राहिली होती. त्यातून दिवसा उन्हाचं कवडसं तर रात्री रातीचं चांदणं सांडायचं. बोक्याने छपराच्या आढ्याचा वरचा भाग पकडून त्या भोसकांड्यातून नागसर्पाच्या फडेवर पंजाचे फटके मारायला सुरुवात केली होती. आढ्याला विळखा मारून नागसर्प आतल्या बाजूने बोक्यावरती फडा फुलवून फटके देत होता. फुतकार टाकत होता. नागसर्पाच्या फडेचा फटका चुकवत बोका त्याच्या अंगावरती पंजातल्या नखांनी मारत त्याला फाडण्याचा प्रयत्न करीत होता. मला ती झुंज चांगलीच थरारक वाटत होती. बोका तसा वरच्या बाजूने सेफमध्ये असला तरी झोपड्यात उतानं पडून ती झुंज पाहणारा माझा बाप मात्र धोक्यात होता. झोपड्याच्या आढ्याला विळखा मारलेल्या नागसर्पावर बोका आपल्या नख्यांचे फटके ओढून त्याच्या शरीराचं मांसकांड बाहेर काढण्याच्या तयारीत होता. बोक्याच्या पंजाखाली नखांचे फटके अंगाला बसल्याचं जाणवताच नागसर्प आपल्या शरीराचा विळखा सैल करून फडेचा झोल देऊन बोक्यावरती फुतकार टाकत हल्ला करत होता. पण बोका चांगल्या तयारीचा होता. नागसर्पाच्या फडेचा फटका चुकून तो नख्यांनी त्याला ओरबाडत होता. त्याला जखमा करीत होता. बोक्याच्या बागदार नख्यांच्या हल्ल्याने नागसर्प बेजार झालेला दिसत होता.
बोका पंजाने सनसनीत फटके देऊन यशस्वीपणे तोंड मागे घेत होता. नागसर्पाचा फडा आपल्या तोंडावरती पडू देत नव्हता. त्या झुंजीत नागसर्प बागदार नख्यांनी जखमी होत होता, घायाळ होत होता. नागसर्पाने माघारीसाठी आढ्याचा विळखा सैल करून खाली उडी घेतली तर तो बापाच्या उघड्या बंब छाताडावरती पडणार होता. दुखावलेल्या नागसर्पाने बापाच्या गळ्याला विळखा मारून फडेचे दणके देऊन त्याला दंश केला तर मला घाम फुटला. लिंबाच्या खोडातून मी खाली उडी घेतली. तसाच झोपड्यात वेगाने घुसलो. बापाच्या दोन्ही तंगड्यांना हात घालून मी त्याला तसाच फरफटत झोपड्याबाहेर खळ्यापर्यंत नेलं. खळ्यात मी मेढीवरती आदळून खाली तोंडावरती पडलो. माझ्या नाकातोंडामध्ये खळ्यातली माती गेली. माझ्या हातून बापाच्या तंगड्या सुटल्या. मी काय केलं हे त्याच्या लक्षातही आलं नाही. कमरेला नुसतं धोतर असलेला उघडा बाप कसा बसा उठून बसला. त्याची मी पाठ पाहिली. पाठीची सालटी निघाली होती. झोपड्याबाहेर खळ्यापर्यंत जागोजागी मातीची ढेकळं पडली होती. ढेकळांनी त्याच्या पाठीची अगदी वाट लावली होती. पाठीवर जागोजागी रक्त उमटायला लागलं होतं. पोरा, तू बेवारशी कुत्र्यागत तंगड्यांना धरून मला खळ्यात फेकलंस होय र? झोपड्यात तू जिता राहिला असतास का र? मी 10 आकडे नागसर्पाचा खेळ पाहत होतो र. त्याचा तो जहरी खेळ तुझ्या ह्या उघड्या अंगाशी आला असता तर तुम्हाला नागसर्पाची व बोक्याची झुंज बघू दिली नाहीस बघ. अरे बापा, आपण मळगंगेच्या जत्रेतल्या हगाम्यात 2 पैलवानांची झुंज कशी पाहतूया. बापा, पैलवान खोटी झुंज खेळत्याती. पैशासाठी एकमेकांवरती ते खऱ्या अर्थानं तुटून पडत नाही ती. बाप एकेकाळचा तांबड्या मातीत खेळणारा कुस्तीगीर होता. त्याने मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या पाहिल्या होत्या. त्या कुस्तीतला खरे खोटेपणा त्याला नक्कीच माहीत होता. बापाचा पूर्वी मुंबईला घासलेटचा धंदा होता. त्याच्या 3-4 मोटर टँकर होत्या. मुंबईला असताना त्याने वल्लभभाई पटेल स्टेडियमवर इंटरनॅशनल पैलवानांच्या फ्रीस्टाईल कुस्त्या पाहिल्या होत्या. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या त्याने पार कोल्हापुरापर्यंत जाऊन पाहिल्या होत्या. त्या साऱ्या कुस्त्यांपेक्षा त्याला नागसर्प आणि बोक्याच्या कुस्तीतला थरार सच्चा वाटला होता. पोरा, हा नागसर्प भलताच जहाल आहे. काल ह्याची आणि मुंगसाची झुंज मी आपल्या दगडाच्या खाणीत पाहिली. काय? आपल्या दगडाच्या खाणीच्या दगडांच्या खिरपाळीत भलं मोठं मुंगूस येतं कधी कधी. तू सांगतं खरं. त्या भल्या मोठ्या मुंगसाला ह्या नागसर्पानं फडच्या 2-3 फटक्यातच आडवं तिडवं केलं. दंशानं त्याला पार बाद केलं. 7 एकरात सुरुंग घेऊन बापाने पूर्वी दगडाची खाण पाडलेली होती. तिथे दगडांचा डोंगर पडलेला होता. बापाला चिरेबंदी वाडा बांधायचा होता, पण त्याला घासलेट धंद्यामध्ये चुलत्याने फसवलं होतं. त्याचा मुंबईचा घासलेट धंदा चुलत्याने लाटला होता. बापाला कर्जबाजारी करून चुलत्याने मुंबईवरून गावाला पाठवला होता. मग त्याला चिरेबंदी वाड्याऐवजी उसाच्या पाचटाच्या झोपड्यात राहावं लागलं. बाप सुखदुःखाच्या पलीकडचा होता. आपली नियत चांगली पाहिजे एवढंच त्याचं एकमेव तत्वज्ञान होतं. बापा, नागसर्पाने मुंगसाची मिजाज ठेवली नाही. तोच नागसर्प तुझ्या अंगावर पडला असता तर त्याने तुला जित्ता ठेवला असता काय रे? पण मी कुठे त्याच्याशी झुंज खेळत होतो रे? मी नुसता उताना पडून त्याची झुंज पाहत होतो. बापा, ह्या नागसर्पाचं दात काय गारोड्याच्या नागसर्पागत काढलेला आहे ती व्हय? त्याची झुंज पाहत होतास ते म्हणतोयास. आमच्या दोघांचं बोलणं चालू असतानाच झोपड्याच्या छपरावरचा बोका कितीतरी मोठ्याने फिसकारला. नागराजाच्या कडेचा फटका त्याच्या तोंडाला बसला की काय? बापा, बोक्याला वाचवायला पाहिजे. फुका मरेल तो. मंजीर, नागसर्प झोपड्याच्या आतनं तर बोका झोपड्याच्या बाहेर ना हाय. अरे पण नागसर्पाने बोक्याच्या तोंडावर फड्याचा दणका दिला म्हणजे. ह्या दोघांचा सामना झोपड्याबाहेर ह्या खळ्यात आधी झालेला आहे. काय म्हणतोस? खळ्यात नागसर्प तुफानागत आलेला बोक्याने पाहिला तर त्याने त्याला अडवण्यासाठी झोपड्याच्या बाजूने सावधपणे उडी घेतली. सरदिशी नागसर्प शेपटावरती उभा राहून 10 आकडी फड्याचा फटका द्यायला तयार झाला होता. बोका तयारीचा. अंतर ठेवून तो नागसर्पाशी खेळत राहिला. नागसर्पाची फडा निसती खळ्यावरती भुईवरती आपटायला लागली त्यानं. तू बी त्यांचा खेळ बघत राहिलास वैर. नागसर्प फडा खाली आपटून झोपड्याकडे पळाला. बोका झोपड्या बाहेरून आढ्यावरती चढून त्याचा समदा अंदाज घेत राहिला. नागसर्प बोक्याचा हा पहिल्या अंकाचा खेळ बापाने पाहिल्यावर
तो झोपड्याच्या भुईवरती उताना पडून दुसऱ्या अंकाचा खेळ आता पाहत होता. तो बोका झोपड्याचा राखणदार होता, म्हणून तो असा संकटात टाकणं ठीक नव्हतं. बोक्याला झोपड्याच्या आढ्यावरून लांब शेकाट्याने हुसकवण्यासाठी मी निघालो तर बापानेच मला अडवलं. बापा, त्याला बाजूला करायलाच पाहिजे, खेळू दे त्याला, तो नागाला गुदगुल्या करतोय मरणाच्या. काय म्हणावं बापा तुला? मागच्याच उन्हाळ्याची गोष्ट आहे बघ. चैत्राची जत्रा बघायला मी आलो होतो. असंच ऊन कडक पडलं होतं. झोपड्यात उन्हातून आल्यानं डोळ्यांपुढं एकदमच अंधार दाटला होता. डोळं मिटून थोडा वेळ खाली बसलो. डोळं उघडलं तर तेव्हा दिसायला लागलं कुठं. बाप मेढीजवळ माझ्या मागून आला. माझी बॅग त्यानं खाली ठेवली. पाणी देऊ का? बाप बोलला. मी घेतो की, तू बस. बाप मेढीला पाड देऊन बसला. उन्हाने तो बी तापलेला. बंडी घामाने भिजली होती, ती त्याने काढून तशीच बाजूला टाकली. कपड्याच्या बाबतीत तो असाच लय सगळमगळ होता. झोपड्याच्या कोपऱ्यात पाण्याची मोठी घागर होती. घागरीवरती पालथं गाडगं होतं. ते मी सुलट केलं. घागर वाकडी करून मी गाडगं पाण्याने भरलं. गाडगं वर करून पाण्याची धार मी तोंडात घेऊ लागलो. गटा गटा पाणी प्यायलं. गाडगं पुन्हा घागरीवरती ठेवायला लागलो तर तिच्या बुडाकडे नजर गेली आणि मी मोठ्याने ओरडलो. तसाच पटकन उठलो, पळायला लागलो. बाप तोपर्यंत मेढीजवळ आडवा झाला होता. त्याच्या पोटावरती पाय पडून मी धडपडून त्याच्या अंगावरती पडलो. पोरा पोरा, अरे झालं तरी काय म्हणायचं? बाप कसाबसा उठत बोलला. पाण्याच्या मोठ्या घागरीच्या बुडाभोवती काळ्या तपकिरी रंगाच्या सर्पाने विळखा मारलेला होता. उन्हामुळे तो सर्प असा थंड गारव्याला पडलेला दिसत होता. बापाला मी थरथरत्या हाताने तो मोठा सर्प दाखवला तर बाप खदाखदा हसला. तसं हसताना त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. डोळ्यांचं पाणी पुसत तो हसत बोलला. अरे तो साधा दुतोंडी मांडूळ सर्प आहे, तो काय करत नाही आपल्याला. तुझा हा बिनधास्तपणाच एक दिवस तरी घात करील बघ. बापाला मी इशारा दिला. बाप अंगातली बंडी बाजूला टाकून आधीच उघडा झाला होता. झोपड्याच्या लगेला त्याने बाभळीच्या लाकडाची लांब एकसी खोचून ठेवलेली होती. ती त्याने काढली. त्याने ती काठी हाताने पकडली. बाभळीच्या त्या काठीच्या टोकाला बैलाच्या 2 शिंगांगत दुभाळकं होतं. अशा काठीला यसकी म्हणते ती. त्या यसकीच्या दुभाळक्याच्या टोकाने बापाने घागरीच्या बुडाभोवतीचं मांडूळ सर्पाचं वेटोळं सोडवलं. ते तसंच त्याने मग सफाईने यसकीच्या टोकाभोवती गुंडाळून घेतलं आणि तसंच मग त्याने ते खळ्याकडे फेकलं. साप जातीला उन्हाळ्यात गारवा हवा असतो. उन्हाळ्यात ते असे कुठल्याही गारव्याला पडलेले असतात. विंचू इंगळ्यांनाही गारवा हवा असतो. उन्हाळ्यात रात्री जेवायला बसलं की झोपड्याच्या छपरातून विंचू इंगळ्या गार हवेसाठी पट्टापट खाली पडतात. खाली पडलं की लगेच त्यांची नांगी ठणका द्यायला तयार. मला तो अनुभव 7 एकरांतल्या झोपड्यात नेहमीच यायचा. बापाला विंचू चावला तर त्याला तो चढायचा नाही. त्याचं सारच अजब होतं. माझं बालपण खेडेगावात गेलं असलं तरी आता मुंबईच्या वास्तव्यामुळे हे सर्प, विंचू, इंगळ्या नजरेस पडू नयेत असंच वाटू लागलं आहे. बापा, तुला 17 वेळा सांगितलंय मी. काय सांगितलंस? आपल्या झोपड्याजवळ 7 एकरांचं पीक कापून आणल्यावर त्याच्या सुड्या लावू नकोस. झोपड्याजवळ धान्य करायला खळं करू नकोस. तू धान्य करायला लागलास की खळ्याच्या बाजूला उंदीर घुशी बिळं काढतात. त्या बिळांमध्ये ते बाजरीचं कणस, जोंधळ्याची कणस कुरतडून नेतात. सापाचं आवडतं खाद्य म्हणजे उंदीर. त्यामुळे हे असे मोठे नागसर्प आपल्या झोपड्याकडे येतात. पोरा, झोपड्याजवळ खळं केलं तर समधी कामं सोपी आहेत नव्हं. बापाचं मात्र ते खरं होतं. आमच्या घरात माणूसबळ कमी होतं. रानातल्या झोपड्यात बाप आणि आई दोघंच. त्यात बाप माणुसकीवाला तर आई माणूसघाणी. झोपड्यात तिसरं कोणी माणूस नाही. झोपड्यात तिसरं कुणी माणूस आलं तर ते तिला आवडायचं देखील नाही. तसं कुणी आलं तर ती नागडोळं मोडायची, आंब्याखाली जाऊन बसायची. झोपड्यातली सारी कामं मग बापच करायचा. बाप दुसऱ्याच्या विहिरीवरून हंड्याने नाही तर बादल्यांनी पाणी आणायचा. झोपड्यात जातं होतं, पण आई बापाला गिरणीवरून धान्य घेऊन दळायला पाठवायची. आठवड्याच्या बाजाराला सुद्धा आई जायची नाही. बापच बाजारातून आठवड्याला लागेल ते घेऊन यायचा. पिकाची पेरणी, खुरपणी, कापणी, पिकांची वाहणी, वाहून आणलेल्या पिकाच्या पेंढ्यांच्या सुड्या उभारणं, मग खळं तयार करणं,
पेंढ्यांच्या कणसांची मोडणी, मळणी, उपणणी, धान्य करणं, धान्य पोत्यात भरणं, धान्याची पोती झोपड्यात एकवार लावून ठेवणं. बापाला सारी कामं मजुरीने करून घ्यावी लागत होती. आई काही राबायची नाही. बापाच्या थाळ्यात भाकरी थापून घालणं आणि त्यात कोरड्यास वाढणं एवढंच उपकाराचं काम ती करत होती. आईबद्दल बापाला बोललो तर तो हसायचा. समजुतीने म्हणायचा, पोरा, आज तुया या खांद्याचा स्वभाव तसा. आपण त्याला सांभाळून घ्यायचा असतं या. खळ्यात धान्याची रास पडली की राखणीला कुणीतरी पाहिजे असायचं. गडी माणसाला धान्याच्या राशीसाठी राखणीला ठेवून पाहिलं तर त्याने आठवड्यातच रोजच्याला एक पायली धान्य नेऊन स्वतःच्या घरात पोतं भरलं. बापाने पुढच्याच आठवड्यात त्याला राखणीला यायचं बंद केलं. बापाने त्याला मोठ्या मनाने ठरल्यापेक्षा 4-5 पायल्या जास्तच हाती सोपवल्या असत्या. पण अशा चोराला राखणीला कसं काय ठेवायचं? बाप खळ्यात झोपायचा. झोपडं जवळ असल्याने खळ्यातलं धान्य पोती भरून न्यायला सोपं असायचं. पण खळ्यातलं धान्य झोपड्यात जाईतोपर्यंत उंदरांनी खळ्याभोवतीच्या बिळांतलं कोठार बरंच भरलेलं असायचं. उंदरांच्या ह्या बिळांतून नागसर्प बाहेर पडताना दिसायचे. खळ्यात पण धान्याच्या राशीतून सरपटत जायचे. राजा, राजा! बापाने कुत्र्याला हाका घातल्या. बोका नागसर्पाशी खेळत असताना राजा जवळ नाही म्हणजे काय? बोक्यासारखाच बापाने कुत्रा देखील पाळला होता. त्याचं नाव राजा. राजा हा हिंडफेऱ्या कुत्रा होता. बापाच्या हातची भाकर खाल्ली की 7 एकराबाहेरील पाटीलकी करायला तो जायचा. राजाचं पोट भरलं की तो उरलेली भाकरी तोंडात धरून फरार व्हायचा. बाकी कुत्र्यांना तो भाकरी टाकायचा. त्याने बापाचाच उदार स्वभाव घेतला होता. बाप जेवायला बसला आणि कुणी झोपड्यात आलं की तो त्याला हात धरून जेवायला बसवायचा. आईने बापापुरत्या आणि स्वतःपुरत्या भाकरी केलेल्या असायच्या. बापाला आई सरळ सुनवायची. तुमच्याच भाकरी कोरड्याशात भागवा दोघांचं जेवण. 2 भाकरी टाक की ग. कोरड्याशात पाणी टाकून ते वाढाव पाहिजे तर. तुम्हीच ह्या माणसाच्या घरी जावा. तिथं जाऊन दोघं बी जीवा. त्याची बायको तुम्हाला वाढत्या का ते बघा पहिलं. जेवताना टोपल्यात भाकरी किती आहेत, तवलीत कोरड्यास किती आहे, ह्याचा बाप कधीही अंदाज घ्यायचा नाही. हात धरून दुसऱ्या माणसाला जेवायला बसवल्यावरती आई त्या माणसाला स्वतःसाठी बाजूला ठेवलेली भाकरी कोरड्यास दुसऱ्या थाळ्यात वाढायची नाही. बापच मग आपल्या थाळ्यातलं दुसऱ्या माणसाला वाढायचा. त्याच्या वाट्याची भाकरी कोरड्यास असं गेलं की बापाच्या पोटाची मग पंचायत व्हायची. आईला त्याचं काही देखील सोयर सुतक नसायचं. बापाची हाक राजा कुत्र्याने कुठून ऐकली कोण जाणे. तो धावतच आला. तसा बाप झोपड्याकडे गेला. त्याने राजाला छपराकडे बोट दाखवून बोका दाखवला. बोका तोंड फिसकारून पंजाचे तडाखे देतच होता. राजाने लगेच छपराच्या दिशेने भुंकण्याचा आवाज दिला. बोक्याला त्याने आपण आलो असल्याची सूचना दिली. बोक्याला पण त्यामुळे जोर चढला. बोका आणि राजाची दोस्ती मला माहीत होती. बापाने त्या दोघांना लहानपणी एकाच वेळी आणलं होतं. बाप गोकुळ आईचं दूध काढून त्या दोघांना एकाच ताटलीत वाढायचा. दोघही एकाच वेळी दूध चाटून संपवायचे. पुढं राजाला दूध बंद झालं आणि तो भाकर खायला लागला. बापाने बोक्याचं दूधही कमी केलं. त्याला खळ्यात धान्य वेचणाऱ्या चिमण्या दिसायला लागल्या तेव्हा तो त्यांच्यावरती झडप घालून त्यांचं मांस खायला लागला. तशी त्याची चव बदलली. त्याने दूध पिणं पार बंद केलं. बाप कुत्र्यापुढे आणि बोक्यापुढे आपली फाटकी बंडी फेकायचा. मग ते दोघं आपापल्या ताकदीने बंडी विरुद्ध दिशेने ओढायचे. बंडीच्या ते पार चिंधड्या चिंधड्या करायचे. बापाने पहिल्यांदा त्या दोघांना चांगलं चपळ व ताकदवान बनविण्यासाठी भला रुंद व 1.5 हात खोल असा खड्डा बनवला. त्या दोघांना त्यात सोडायचा. वर हाक मारून तो त्यांना बाहेर उडी घ्या म्हणून आवाज द्यायचा. त्यांना आत बाहेर उड्या घ्यायला लावून पार दमून टाकायचा. बापाने त्या दोघांना उडी मारण्यात चांगलं पटाईत केलं. एका गोल दगडाभोवती चिंध्या गुंडाळून त्याने कापरी चेंडू तयार केला होता. तो चेंडू तो पार डेरेदार आंब्याकडे फेकायचा. त्या कापडी चेंडूला आणण्यासाठी राजाची व बोक्याची बाप शर्यत लावायचा. त्यात तो चेंडू प्रथम घेऊन यायचा. त्याला बाप प्रेमभराने थोपटायचा. दोघांना बी बापाचा लळाच लागला होता. राजा व बोका एकमेकांना सोडत मात्र नव्हते. बाप दोघांना एकाच पोत्यावर बसायला झोपायला लावायचा. पण पुढे ते दोघं जवान झाले. दोघंही बाजूच्या वस्तीकडे जायला लागले. हुंगेगिरी करून साळसूतपणे झोपड्याकडे यायला लागले.
कुत्र्याची जात तशी हलकट तर मांजराची जात खानदानी. राजा 7 एकराच्या कितीतरी झाडांना हुंगायचा आणि टांग वर करून पाणी घालायचा. कुंतून कुंतून खत टाकताना दिसायचा. बोका मात्र असलं काही करताना कधी दिसला नाही. त्याचा शरीरधर्म रॉयल होता. भादवा आला की राजा भ्रमिष्ट झालेला असायचा. साऱ्या अंगावरती जखमा घेऊन यायचा. त्याने आणखी जखमी होऊ नये म्हणून बाप त्याच्या गळ्याला पट्टा लावून दोराने बांधायचा. पण दाताने दोर तोडून तो बाजूच्या वस्तीत निर्वाण होऊन पळायचा. कुत्रीशी लगट करताना दिसायचा. काही वेळा नको त्या अवस्थेतही तो दिसायचा. बोकाही तसलाच. काही वेळा तो 2-2 रात्री बेपत्ता व्हायचा. पण सकाळच्याला चहा पिताना आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी बापाच्या अंगाला अंग घासून म्याव करायचा. बोका झोपड्याच्या छपरावर चांगलाच झुंजतोय हे लक्षात येताच राजा झोपड्याभोवती भुंकून भुंकून आवाज वाढवत होता. झोपड्याच्या छपरावरती चढण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याला ते काही जमत नव्हतं. पण बाप पण वारे पठ्ठ्या वारे पठ्ठ्याचा आवाज देत होता. त्यामुळे बोक्याला अवसान चढलं आणि तिथेच त्याचा घात झाला. नागसर्पाच्या फळेचा फटका त्याच्या तोंडावर बसला गेला. एकदा, दोनदा, तीनदा. म्याव म्याव बोका करूनपणे आवाज करत झोपड्याच्या आढ्यावरून घरंगळतच खाली कोसळला. बापाला नागाचीही जीवघेणी जीत सहन होणारी नव्हती. त्याने बाजूला पडलेल्या कुळवाची दांडीच उपसली. तो झोपड्यात वेगाने जायला लागला तशी मी त्याच्या कमरेला मिठी घालून त्याला झोपड्याच्या तोंडाशीच आडवा केला. सोड सोड, नागसर्पाने माझ्या बोक्याचा घात केलाय. तुला बी त्या नागसर्पाशी मरणाचा खेळ करायचा काय र? माझा जोडीदार मारलाय त्या वैऱ्यानं. बापा, विस्तवाशी खेळल्यावरती काय होतं या र? पोरा, अरे विस्तवाशी खेळल्यावरती आपण भासतोया, पण म्हणून काय विस्तवाशी खेळायचेच नाही वय? बोल की र मर्दा. माझ्या बापाला आता काय म्हणणार होतो मी.